मध्ये मतदान केंद्रावर बिघाड झालेला आहे। ही मतदान केंद्रातल्या बिघाडाची आजच्या दिवसातली तिसरी बातमी। आरणीमध्ये मतदान केंद्रावर बिघाड झालेला आहे। मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदार पुन्हा एकदा इथेही खोळंबलेत। याआधी काही वेळापूर्वी आपण नागपूरमध्ये सुद्धा अशीच बातमी बघितली होती। वाडीनगरमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला होता, त्यामुळे मतदार खोळंबले होते। तर आता यवतमाळमध्ये सुद्धा आरणीतल्या मतदान केंद्रावर बिघाड झालाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, किती वेळापासून मतदान यंत्रात बिघाड आहे आणि साधारण किती वेळ लागणार आहे दुरुस्तीसाठी? त्या मतदान क्रमांक 9 क्रमांकांच्या मतदान केंद्रावर 6:57 त्या ठिकाणी त्या मशीन नादुरुस्त असल्याचं आढळून आलं। त्यामुळे त्यानंतर 7:05 मतदान पूर्व सुरू झालेलं आहे। त्यामुळे काही वेळासाठी तांत्रिक बिघाड झालं होतं, मात्र 5 मिनिटातच प्रशासन तातडीने त्या ठिकाणी दुसरी मशीन आणून सुरुवात केलेली आहे। ठीक, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर बिघाड झाला होता, मात्र आता दुरुस्ती झाली आहे। आरणी मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार होता, मात्र काही वेळातच ते बिघाड जो होता तो दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि मतदान प्रक्रिया आता सुरळीत झालेली आहे। नागपूरमध्ये देखील एका मतदान केंद्रावर बिघाड झाला होता, त्यानंतर यवतमाळमध्ये देखील तसाच प्रकार समोर आलेला आहे। आरणीतल्या मतदान केंद्रावर बिघाड झाला होता, मात्र काहीसं थोडंसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र हा बिघाड आता दूर झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीच्या बातम्या आता सकाळी सुरुवातीच्या काही वेळांमध्ये येत असतात। अनेक ठिकाणी मतदान केंद्रामध्ये बिघाड होतो, मतदार खोळंबतात, पण दुरुस्ती करून लगेचच मतदानाला सुरुवात होते किंवा मग दुसऱ्या ईव्हीएमचा वापर त्या ठिकाणी केला जातो। यवतमाळ, नागपूर अशा 3 ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।